भाजप सरकार ओबीसींचे शत्रू, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या. प्राध्यापक यशपाल भिंगे. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका जितेंद्र मोघे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक यशपाल भिंगे यवतमाळ दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सळकून टीका करत हे सरकार ओबीसी आणि बहुजन समाजाचे हित मारणारे असल्याचे प्रतिपादन केले. प्रचारादरम्यान धनगर समाजातील नागरिकांशी संवाद साधताना प्राध्यापक भिंगे म्हणाले की भाजप सरकारने आरक्षणाचा बट्टाबोळ करून ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला आहे. बहुजन समाजाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे शेटजी आणि भटजी आहे. शेटजी म्हणजे मोदी, शहा आणि भटजी म्हणजे फडणवीस, जे केवळ धनदांडग्यांच्या हिताचे रक्षण करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे हे सरकार पैशाच्या जोरावर मतदारांना विकत घेण्याचे प्रयत्न करत असून अशा प्रकारांमुळे देशातील लोकशाही संपुष्टात येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशासाठी जे बलिदान दिले तसे बलिदान अन्य कोणत्याही पक्षाने दिलेले नाहीत. ओबीसी समाज आता जागृत झाला असून तो ठामपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका मोघे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की प्रियंका मोघे या एमटेक सारख्या उच्च पदवीधर उमेदवार आहेत. अशा सुशिक्षित नेतृत्वाच्या हाती शहराची सत्ता दिल्यास यवतमाळचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जनता हीच सर्वश्रेष्ठ आहे आणि ती राजाला रंक बनवण्याची ताकद ठेवते. प्रमुख नेत्यांची उपस्थिती. या प्रचार दौऱ्याप्रसंगी प्रदेश कोर कमिटीचे सदस्य इंजिनियर प्रकाश जानकर, पांडुरंग खांदवे, भरतभाऊ राठोड, बाळासाहेब शिंदे, विजय खारोळे, मोरेसाहेब वाघमारे भाऊ यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी साठी आज आरक्षण सगळं त्यांनी धुबील करून टाकलेलं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद आहेत. परदेशी प्रवास भत्ते जे ओबीसींना मिळत होते त्याच्यामध्ये त्यांनी काटछाट केलेली आहे. एमपीएससी मध्ये, यूपीएससी मध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जागा मिळत नाहीत. ओबीसींचे प्रमोशन्स होत नाहीत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींची नाकाबंदी या मोदीच्या काळामध्ये, फडणवीसच्या काळामध्ये होते आहे. आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी आम्हाला त्याच वेळेला सांगून ठेवलंय, त्याला 150 वर्ष होऊन गेलेली आहेत, की आपल्या ओबीसीचा, बहुजन समाजाचा शत्रू कोण आहे, तर ते दोन पातळ्यावरचा शत्रू आहे. एक शेठजी आहे आणि दुसरा भटजी आहे. आणि आम्ही ओळखलेला आहे. म्हणून इथं जातीचा संबंध नाही. शेठजी आणि भटजी ही प्रवृत्ती आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही बघितलं की अंबानी, अदानी असतील तर हे शेठजी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस असेल की मोदी असेल किंवा अमित शहा असेल, हे भटजी म्हणून या ठिकाणी काम करायला लागलेले आहेत. आणि दोघांच्या मध्ये ओबीसी आणि बहुजन समाजाचं सँडविच झालेलं आहे. आमच्या वाट्याला काही येत नाही. मुलांचं भविष्य हे सगळं अंधारमय आहे. तुम्ही यवतमाळमध्ये जर सुद्धा पाहिलं असेल की नुसता पैसा आहे, पण कशासाठी? तो वाटण्यासाठी आहे लोकांना. जणू काही यांनी घरामध्ये नोटा छापण्याचे कारखानेच टाकले की काय, असा प्रश्न पडावा. अशा पद्धतीचा बेछूट असा पैशाचा मारा प्रत्येक गावोगाव केला जात आहे. पैशाच्या जोरावरती मतं विकत घेतली जात आहेत आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम होत आहे. परंतु याला जबरदस्त उत्तर पहिल्यांदा या गाडगेबाबांच्या, तुकडोजी महाराजांच्या, पंजाबराव देशमुखांच्या भूमीतून मिळणार आहे. आणि हे मला यवतमाळमध्ये आल्यानंतर कळालेलं आहे. मग राजकारणासाठी राजकारण करणं हा आमचा कधीच उद्देश नव्हता. आम्ही भूमिका घेऊन राजकारण करतोय. काँग्रेस ही या देशाची धरोहर आहे. काँग्रेस या देशाची परंपरा आहे. काँग्रेस बहुजनांची भूमिका घेणारा एक पक्ष आहे. या काँग्रेसनं त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे. आणि त्यामुळं आज लोकांच्या लक्षात आलेलं आहे की परंपरा असणाऱ्या लोकांच्याच बाजूनं आपल्याला उभं राहणार. हा देश ज्यांनी बांधलाय, हा देश ज्यांनी एकसंध केलाय, सातत्यानं समन्वय, मग धर्मातला, जातीतला, ज्यांनी या देशामध्ये घडवलाय, हा देश बांधून ठेवलाय आणि संविधानाचं काटेकोरपणानं अंमलबजावणी करून रक्षण केलंय, त्याच काँग्रेसच्या मार्गानं, त्याच महाविकास आघाडीच्या बाजूनं आपल्याला मतदान करायचंय. हे यवतमाळ मधल्या मतदारांनी ओळखलंय. आणि निश्चितपणे मला खात्री आहे ओबीसीचं एकही मत हे महायुतीकडे, भाजपकडे, संघाकडे जाणार नाही. कारण आपला प्रतिनिधी हा आपल्या हिताचं काम करणारा असला पाहिजे, समाजाच्या हिताचं काम करणारा असला पाहिजे, गावच्या विकासाचं काम करणारा तो असला पाहिजे. आज प्रचंड प्रश्न निर्माण झालेले आहेत. रस्त्यापासून, विजेपासून, पाण्यापासून, विद्यार्थ्यांच्या फीस पासून, शाळेचे प्रश्न आहेत, दवाखान्याचे प्रश्न आहेत. प्रश्नच प्रश्न आहेत.
महाराष्ट्र आज प्रश्नांची भूमी बनलेला आहे आणि त्यामुळे जनता हैराण आहे. आधीच ती महागाईनं हैराण आहे, पण दुसऱ्या बाजूला आता इतके प्रश्न निर्माण झाले आहेत की जणू काय तापत्या तव्यावर महाराष्ट्रातली जनता उभी आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं जनतेने ठरवलेलं आहे की तुम्ही कितीही पैसा द्या, त्या पैशामुळं आम्ही विकले जाणार नाही. जनतेला विकत घेणारी शक्ती जगामध्ये कोणतीच नसते. जनतेनं जेव्हा ठरवते त्यावेळेला जनता मोठ्या महाशक्तीला सुद्धा परास्त करते, पराभूत करते आणि ते निश्चितपणानं या यवतमाळमध्ये होणार आहे आणि सर्वसामान्याचे प्रतिनिधी असणार आहे. तुम्ही बघितलं असेल की आमच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या उमेदवार यमटेक आहेत आणि म्हणून सुशिक्षित मंडळींनी आज मला जाहीरपणानं सांगितलंय की इतके एज्युकेटेड ताई जर आम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळत असेल, कारण आमच्या इथं तुम्ही बघितलं असेल की जिजाऊ मासाहेब, अहिल्यादेवी होळकर, ताराबाई यांच्यापासून इंदिराजींच्या पर्यंत आमच्याकडे एक परंपरा आहे स्त्रियांनी राज्य करण्याची आणि स्त्रियांनी केलेलं राज्य हे अधिक नैतिक असतं, स्त्रियांनी केलेलं राज्य अधिक मूल्यात्मक असतं असा आपल्या समाजाचा अनुभव आहे. आणि त्यामुळे इथली सत्ता निश्चितपणाने एमटेक असणाऱ्या आमच्या ताईंच्या हातामध्ये, काँग्रेसच्या हातामध्ये इथल्या जनतेनं द्यायचं ठरवलेलं आहे आणि तो अनुभव घेऊन खरोखरच मला खूप आनंद वाटला. लोकशाहीवादी आमचं मन आहे, लोकशाही आणि संविधानावर आमचा विश्वास आहे. अशा वेळेला जनता या लोकशाहीला आणि संविधानाला सपोर्ट करणारी भूमिका ज्या वेळेला घेते त्यावेळेला एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून निश्चित मला आनंद वाटतो. महाराष्ट्राच्या ओबीसी विभागाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पुनश्च एकदा विनंती करतो, केवळ मी माझ्या ओबीसी भगिनी आणि बंधूंनाच करत नाही तर सगळ्याच बहुजन समाजातल्या माझ्या माता भगिनींना, तरुणांना, सगळ्यांनाच विनंती करतोय की आपण काँग्रेसचे हात बळकट करा, निश्चितपणाने इथून सुरुवात करा. पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो येणाऱ्या 29 मध्ये यांना मी सत्तेपासून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं बोलू इच्छितो.